आध्यात्मिक व्याकुळता म्हणजे माणसाची देवाबद्दलची जाणीवपूर्वक असलेली तळमळ. कदाचित आम्हाला आज देवाविषयी ज्ञान नसेल, परंतु उद्या त्याला थोडेफार जाणता येईल आणि परवा पूर्णपणे आम्ही त्याला जाणून घेऊ. काय आपणास आध्यात्मिक व्याकुळता सतावते? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 सर्व सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, पाण्याचे महत्त्व आम्हा सर्वांना ठाऊक आहे. पाण्याशिवाय मनुष्य जास्त काळ जगू शकत नाही. याचप्रमाणे आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये देवप्राप्तीचा ध्यास असल्याशिवाय आमची वाढ होऊ शकत नाही. संकटे, त्रास हे आमच्या जीवनामध्ये येतातच. आमच्या जीवनातील पूर्वीच्या दिवसांची आठवण करणे म्हणजे देवाने केलेल्या कृपेची आठवण करणे होय. देवाने सहाय्य केले याची आठवण करणे होय. प्रियांनो, याच गोष्टीचे महत्त्व आज आम्हाला आजच्या अध्ययनाद्वारे कळणार आहे. आपण पाहण्याचा प्रयत्न करू की काय आमची सध्याची मनस्थिती त्याचप्रमाणे आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आतापर्यंत आपण स्तोत्रसंहितेच्या पुस्तकाच्या पहिल्या भागाचे अध्ययन केले, ज्याला आपण उत्पत्ती विभाग म्हटले. आता इथून पुढे आपण दुसरा भाग पाहणार आहोत, जो आहे निर्गम विभाग. त्यामध्ये इस्रायलाची वाताहात आणि सुटका यांचे वर्णन आम्हाला आढळणार आहे. स्तोत्र 42 ते स्तोत्र 72 असा हा दुसरा विभाग आहे. या विभागात परदेशात अनोळखी देशात पडलेले वचनदत्त देशापासून दूर नेले गेलेले दुःख सहन करणारे इस्रायली लोक आपण पाहणार आहोत. हा विभाग जुन्या करारातील पहिल्या 5 पुस्तकांपैकी निर्गम या पुस्तकाशी समन्वय साधणार आहे. या विभागात आम्हाला दिसतं की या इस्रायली लोकांवर हुकुमशहाचा आसूड उठलेला आहे. ते वेदनांनी ओरडत आहेत, कण्हत आहेत. त्यांच्यावरच्या संकटाची तीव्रता कमी होण्याऐवजी वाढत आहे. शेवटी इस्रायलचे कण्हणे व रडणे देवाच्या कानावर पोहोचले आहे व आपल्या या लोकांच्या बचावाकरिता परमेश्वर सिद्ध झाला आहे, असे आम्हाला या विभागात पाहायला मिळते. निर्गमच्या पुस्तकात आपण पाहिले की परमेश्वराने अब्राम, इसाक व याकोब यांच्याशी केलेला करार पाळला. त्यांना मिस्र देशातून मुक्त केले. त्यावेळेस त्यांची जी स्थिती होती तशा स्थितीचे वर्णन आम्हाला स्तोत्रसंहितेच्या या विभागातील पहिल्या 7 म्हणजे 42 ते 48 या स्तोत्रांमध्ये आढळते. परंतु ही स्तोत्रे भूतकाळाविषयी नाहीत, तर इस्रायलाचे भविष्यामध्ये जे अवशिष्ट लोक राहणार आहेत त्यांची स्थिती विदित करणारे आहे. या विभागातली 19 स्तोत्रे दाविदाने लिहिलेली आहेत व 7 कोरह पुत्रांनी लिहिलेले आहेत. ते लेवीच्या घराण्यातले होते. या विभागातील स्तोत्रांपैकी आपण 42 स्तोत्र पाहणार आहोत. श्रोत्यानो, 42 ते 44 स्तोत्रात आम्हाला दिसतं की इस्रायली लोक मिस्र देशात आहेत आणि फारो त्यांच्यावर सत्ता गाजवित आहे. 43 स्तोत्र ख्रिस्त विरोध्यांविषयी सांगते आणि इस्रायली शत्रूच्या जाचामुळे कण्हत आहेत. देवाला हाक मारित आहेत की त्याने त्यांची सुटका करावी आणि देव त्यांची सुटका करतो. स्तोत्र 45 हे येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवर येऊन जे राज्य स्थापित करणार आहे त्या राज्याविषयी आहे. या विभागातील आता आपण 42 स्तोत्र सुरू करीत आहोत. हे स्तोत्र देवाच्या अवशिष्ट लोकांची वेदना व्यक्त करते. भवितव्यामध्ये इस्रायलाचे उरलेले लोक जे दुःख भोगणार आहेत त्याचे वर्णन ह्या स्तोत्रामध्ये केलेले आहे. जेव्हा इस्रायली लोक मिस्र देशात होते तेव्हा परमेश्वराने रक्ताद्वारे त्यांची सुटका केली. वल्हांडणाच्या कोकऱ्याचे रक्त त्यांच्या दाराच्या वरच्या पट्ट्यांना लावण्यात आले. रात्री मृत्यूचा दूत आला व ज्या दरवाजांवर रक्त लावलेले नव्हते त्या ठिकाणी त्याने घाला घातला. ज्या दरवाजांवर रक्त लावलेले होते
तेथून मृत्यू पुढे निघून गेला. दुसऱ्या ठिकाणी वाटेतला लाल समुद्र दुभागून परमेश्वराने आपल्या सामर्थ्याने त्यांची सुटका केली. या स्तोत्राकरिता कोरहाच्या मुलांचे मस्किल असे लिहिले आहे. मस्किल म्हणजे शिकविण्याचे आणि समजण्याचे स्तोत्र किंवा बोधपर स्तोत्र. तुम्हाला आठवतच असेल की जेव्हा इस्रायली लोक रानात होते तेव्हा कोराहाने बंडाची उठावणी केली. त्याने मोशे व आरोनाच्या अधिकाराविरुद्ध बंड केले, म्हणून परमेश्वराने त्याला देहदंड दिला, परंतु त्याच्या मुलांना त्यातून वगळण्यात आले. गणनेच्या पुस्तकातील 26व्या अध्यायाच्या 9 ते 13 या वचनांमध्ये आपण वाचतो की ही मुले देवापासून शिक्षा पावली नाहीत, त्यांनी देवासमोर सेवा करणे चालू ठेवले. त्यांनीच या विभागातले पहिले काही स्तोत्र रचले व विशेष आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ही स्तोत्रे भविष्यातल्या इस्रायलाच्या अवशिष्ट लोकांच्या छळाची स्थिती विदित करते. आपण स्तोत्रसंहितेच्या दुसऱ्या विभागाच्या अभ्यासाला सुरुवात केली आहे. आपण पाहिले की इस्रायली लोक वचनदत्त देशामध्ये येण्यापूर्वी रानात असताना कोराहाने मोशे व आरोन यांच्या अधिकाराविरुद्ध बंड केले. 42वे स्तोत्र पहिली 2 वचने आपण वाचूया. हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तान्हेला झाला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन? या गोष्टीचा संदर्भ इजिप्त किंवा मिसर देशाच्या अनुभवाशी देण्याऐवजी मला तो भविष्यातल्या इस्रायलाशी द्यायला आवडेल. अनेक उत्कृष्ट धर्मतत्वज्ञ असे म्हणतात की सध्या इस्रायल देशात जे यहुदी लोक एकत्र जमा झाले आहेत ते पुन्हा एकवार सर्वत्र पांगतील. त्यांच्या देशातून बाहेर टाकले जातील. आज तिथे देवभिरू अवशिष्ट लोक नाहीत. सध्या या देशात 2 समूह आहेत. एक सनातनी यहुद्यांचा समूह आहे जो अजूनही तारणाऱ्याच्या आगमनाची म्हणजे येशू ख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहत आहे. दुसरा समूह धार्मिक बाबींविषयी जवळजवळ अलिप्त आहे. त्यांना असे वाटते की नवीन युग सुरू झाले आहे. सर्व काळामध्ये देवाच्या लोकांना जशी देवाची ओढ लागलेली असते तशीच ओढ इस्रायलाच्या उरलेल्या देवभिरू लोकांना लागली आहे असे या स्तोत्रातून दिसते. म्हणून हा स्तोत्रकर्ता म्हणत आहे की जशी हरिणी पाण्याच्या प्रवाहासाठी आसुसलेली आहे तशी त्याला देवाच्या सहवासाची ओढ लागली आहे. श्रोत्यांनो, काही लोक देवाचे अस्तित्व नाकारतात, पण मला त्यांना एक साधा प्रश्न विचारावासा वाटतो, तो हा की जगाच्या इतिहासाच्या सुरुवातीपासून सर्वच ठिकाणच्या सर्व काळातल्या जगाच्या कानाकोपऱ्यातल्या सुशिक्षित व अशिक्षित मानवाला देवाची ओढ का वाटते? अगदी जगाच्या कोपऱ्यातला आदिवासी लक्षात घेतला तरी त्याच्याजवळ देव ही संकल्पना का असावी व त्याला त्याची ओढ का असावी? श्रोत्यांनो, निर्मितीला निर्माणकर्त्याची ओढ असणे साहजिक असते. तेच देव व मानव यांचे नाते आहे व ज्यांनी ते नाते देवाच्या आज्ञा पाळून त्याच्यावर विश्वास ठेवून दृढ केलेले आहे, ज्यांनी जिवंत देवाच्या प्रीतीचा व सामर्थ्याचा अनुभव घेतलेला आहे, त्यांना या स्तोत्रकर्त्यासारखी देवाच्या सहवासाची प्रचंड ओढ लागणे साहजिकच आहे. शिवाय कठीण परिस्थितीत जेथे देवाविषयी उघडपणे बोलणेही मुश्किल आहे, त्याच्या प्रेमाची साक्ष देणे अशक्य आहे, अशा परिस्थितीत अशी ओढ लागणे अगदीच साहजिक आहे. तुम्ही देवाविषयी अशी प्रचंड ओढ कधी अनुभवली आहे काय? काही लोक म्हणतात की जर तुम्ही 10 आज्ञांचे काटेकोरपणे पालन केले तर तुम्ही देवाला संतोषवू शकता. श्रोत्यांनो, मानव देवापासून दूर गेलेला आहे. त्याला 10 आज्ञांपेक्षा अधिक कशाची आवश्यकता आहे? 10 आज्ञा दाखवितात की आम्ही पापी आहोत आणि आम्ही देवाविरुद्ध बंड केले आहे. आम्हाला त्याला प्राप्त करण्याची इच्छा नाही, योग्यता नाही, सामर्थ्य नाही. म्हणून आमचा नव्याने जन्म होणे आवश्यक आहे. देवाच्या कुटुंबात आमचा प्रवेश होणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण स्तोत्रकाराप्रमाणे म्हणू शकतो आणि शेष इस्रायली लोकांकरिता हे खरे ठरणार आहे. पण ते आज आमच्यासाठी सुद्धा अर्थपूर्ण आहे. देवाच्या सेवकांसाठी हा अनुभव नवीन नाही. एका देवाच्या सेवकाविषयी असे सांगतात की जेव्हा जेव्हा त्यांना परमेश्वराला एकांतात भेटण्याची तीव्र इच्छा होई तेव्हा ते आपल्या ठरलेल्या सर्व भेटी रद्द करून अरण्यात परमेश्वराच्या मधुर सहवासामध्ये रममाण होण्यास निघून जात. 3 वचनात स्तोत्रकर्ता म्हणतो, तुझा देव कोठे आहे असे ते मला सतत म्हणतात.
म्हणून अहोरात्र माझे अश्रू माझा आहार झाले आहेत. त्या भविष्यातल्या छळाच्या काळामध्ये देवाच्या लोकांना अशाच प्रकारे टोमणे मारण्यात येणार आहेत. तुझा तारणारा कुठे आहे? कोठे आहे तुझा देव? असे खोचक प्रश्न त्यांना विचारण्यात येतील. आता 5वे वचन आपण वाचूया. हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर. तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करीतो, म्हणून मी त्याचे पुनरपी गुणगान गाईन. श्रोत्यानो, जेव्हा मन भयंकर निराश व अस्वस्थ होते, तेव्हा हा स्तोत्रकर्ता स्वतःच्या मनाला बोध करतो, त्याला धीर देण्याचा प्रयत्न करतो. पुढे तो 6व्या आणि 7व्या वचनात म्हणतो, हे माझ्या देवा, माझा जीव आतल्या आत खिन्न झाला आहे. म्हणून यार्देनेच्या व हार्मोनाच्या प्रदेशात व मिसहाराच्या डोंगराजवळ मी तुझे स्मरण करीतो. तुझ्या धबधब्याच्या आवाजाने जणू काय लोंढा लोंढ्याला बोलावित आहे. तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ माझ्यावरून गेले आहेत. त्या छळाच्या भयंकर दिवसांमध्ये देवाच्या लोकांची मनस्थिती अशीच होईल. हीच भाषा योनाने त्याच्या प्रार्थनेत वापरली आहे. योनाचे पुस्तक 2रा अध्याय आणि 3ऱ्या वचनात आपण ही प्रार्थना वाचू शकता. योना मृत्यूच्या जबड्यात गेला होता. तो म्हणतो, मी आपल्या संकट अवस्थेत परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने माझे ऐकले. अधोलोकाच्या उदरातून मी आरोळी केली, तेव्हा तू माझा शब्द ऐकला. श्रोत्यानो, छळाच्या भयंकर दिवसांमध्ये लोकांना वाटेल की त्यांचा अंत आता जवळ आला आहे, परंतु परमेश्वर त्यांची सुटका करेल. 8 आणि 9 वचनात तो म्हणतो, तरी परमेश्वर दिवसा आपले वात्सल्य प्रगट करील. मी रात्री त्याचे गीत, माझ्या जीवनदात्या देवाची प्रार्थना गात राहीन. देव जो माझा खडक, त्याला मी म्हणेन, तू मला का विसरलास? वैराच्या जाचामुळे सुतक्याच्या वेशाने मी का फिरावे? श्रोत्यानो, स्तोत्रकर्त्याचा त्याच्या जिवंत देवावर दृढ विश्वास आहे. त्याचे परमेश्वराबरोबरचे नातेही अतिशय जवळचे आहे. त्याला ठाऊक आहे की त्याच्या प्रार्थनेचे, त्याच्या हाकेचे उत्तर परमेश्वर त्याला नक्की देईल. त्याच्या ह्या कठीण परिस्थितीत तो देवाकडे वळतो. त्याचप्रमाणे त्या संकटाच्या काळात लोक देवाकडे वळतील. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण कुठूनही मदत मिळणार नाही. माझे सहाय्य देवाकडून येते, जो ह्या सृष्टीचा, आकाशाचा निर्माण करता आहे. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी स्तोत्रकर्ता परमेश्वराजवळ हक्काने सहाय्याची मागणी करीत आहे. स्वतःची परिस्थिती त्याच्यासमोर मांडत आहे. तुम्ही कधी अशा मनस्थितीचा अनुभव घेतला आहे काय?
शेवटी स्तोत्रकर्ता स्वतःच्या मनाला धीर देऊन 11व्या वचनात म्हणतो, हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर. तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करीतो, म्हणून मी त्याचे पुनरुपी गुणगान गाईन. श्रोत्यानो, आपल्या अतिशय असहाय्य, खिन्न, निराश मनस्थितीत तो देवाला हाक मारतो, देवाची प्रतीक्षा करतो, त्याच्यावर भरोसा ठेवतो. कदाचित आज तुम्ही खिन्न असाल, तुमच्या ख्रिस्ती विश्वासामुळे छळ सहन करीत असाल, तुमचा छळ करणारे तुमच्या विश्वासामुळे तुम्हाला टोमणे मारित असतील, तुमची कुचेष्टा करीत असतील. अशा मनस्थितीत भिवू नका. परमेश्वराला, तुमच्या जिवंत परमेश्वराला हाक मारा. त्याच्यावर विश्वास ठेवणारा कधीच फजित होत नाही. त्याच्याकडे जाणाऱ्या कोणालाही तो रिकाम्या हाताने माघारी लावत नाही. त्याच्याकडे पाहणाऱ्यांची मुखे लज्जेने काळवंडत नाहीत. स्तोत्रकर्त्याला देवाच्या या चांगुलपणाचा अनुभव आलेला होता, म्हणूनच तो म्हणतो की देव माझा उद्धार करील व मी त्याचे पुनरुपी गुणगान गाईन. यानंतरचे म्हणजे 43 स्तोत्र 42व्या स्तोत्राशी जोडलेले आहे. त्यामध्ये देवभिरू लोक आपली बाजू घेऊन कृती करण्यासाठी परमेश्वराला बोलावित आहेत. वाचूया श्रोत्यानो, 43 स्तोत्र, पहिले वचन. हे देवा, माझा न्याय कर. भक्तिहीन राष्ट्राशी माझ्या पक्षाने लढ. कपटी व कुटील मनुष्यापासून मला मुक्त कर. शेवटच्या दिवसांमध्ये ख्रिस्त विरोधी उठेल आणि तो लोकांना फसवेल. तो त्यांच्याशी प्रतिज्ञा करेल व अगदी मधात येऊन ती तोडून टाकेल. त्यावेळी हे घडेल, ते देवाला हाक मारतील व म्हणतील की कपटी व कुटील मनुष्यांपासून आम्हाला सोडव. त्यावेळेस देवभिरू लोकांची हाक ओरडणे हेच असेल की हे देवा, या अशा सर्व लोकांपासून आम्हाला मुक्त कर. 3 वचन पहा. तू आपला प्रकाश व आपले सत्य प्रगट कर. ती मला मार्ग दाखवत. तुझ्या पवित्र डोंगरावर तुझ्या निवासस्थानी मला पोहोचवत. स्तोत्रकर्त्याने देवाच्या सत्याची व देवाच्या प्रकाशाची देवाजवळ मागणी केली. खरोखर जीवनातल्या विविध घटनांमुळे, गोंधळून टाकणाऱ्या परिस्थितीमुळे कधीकधी आम्हाला वाटतं की आम्ही अंधकारात चाच पडत आहोत, कशाचाही अर्थ कळेनासा होतो. अशा वेळेस सर्व गोष्टींवर प्रकाश टाकून त्या आम्हाला कोणी समजावून सांगेल का, याची आम्ही वाट पाहतो. परंतु जो आमचा भार नित्य वाहतो त्या येशू ख्रिस्ताजवळ या गोष्टीचे उत्तर आहे. योहान शुभवर्तमान 8 अध्याय आणि 12व्या वचनात प्रभू येशू आम्हाला सांगतो, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. तसेच योहान शुभवर्तमान 14 अध्याय 6व्या वचनात त्याने म्हटले आहे, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याजवळ कोणी जात नाही. श्रोत्यानो, ख्रिस्ताच्या खऱ्या अनुयायांनी या विधानाची सत्यता अनुभवली आहे. स्तोत्रकर्त्यालाही ठाऊक आहे की केवळ देवाचा प्रकाश व त्याचे सत्य आम्हाला मार्ग दाखवू शकते. त्याला देवाच्या जवळ येरुशलेमेला जाण्याची ओढ लागली आहे. देवाची तेथे जाऊन स्तुती आराधना करण्याची त्याची इच्छा आहे. पुन्हा एक वार तो आपल्या जीवाला धीर देतो. 5व्या वचनात तो म्हणतो, हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आतल्यात का तळमळत आहेस? देवाची आशा धर. तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करीतो, म्हणून मी पुनरुपी त्याचे गुणगान गाईन. श्रोत्यानो, इस्रायलच्या उरलेल्या देवभक्तांची ही प्रार्थना ऐकण्यात येईल. त्यांचा मसीहा, ज्याची ते आतुरतेने वाट पाहत आहेत, तो परत येईल. देवाने एहेजकेल संदेष्टाद्वारे जे विदित केले ते पूर्णत्वास जाईल. आपण ते भविष्य एहेजकेलचे पुस्तक 36 अध्याय 26 ते 28 या वचनांमध्ये वाचूया. एहेजकेलचे पुस्तक 36 अध्याय 26 ते 28 वचने. मी तुम्हाला नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालेन. तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकेन व तुम्हास मांसमय हृदय देईन. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालेन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल. माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल असे मी करेन. मी तुमच्या पूर्वजास दिलेल्या देशात तुम्ही वस्ती कराल आणि तुम्ही माझी प्रजा व मी तुमचा देव होईन. देवाने विदित केलेले हे भविष्य नक्की पूर्ण होणार आहे. श्रोत्यानो, कोरह पुत्रांनी लिहिलेली या विभागातली पहिली 2 स्तोत्रे आपण पाहिली. आता आपण पुढच्या स्तोत्राकडे वळूया. 42 व 43 या स्तोत्रांप्रमाणे
44 स्तोत्र ही ध्यानपर स्तोत्र आहे, बोधपर स्तोत्र आहे व हे देखील कोरह पुत्रांनी रचलेले आहे. भयंकर छळाच्या दिवसांमध्ये इस्रायलातील देवभक्तांची सहाय्यासाठी आरोळी किंवा याचना ही या स्तोत्राची मध्यवर्ती कल्पना आहे. 44व्या स्तोत्राचे पहिले वचन वाचूया. हे देवा, आमच्या पूर्वजांच्या दिवसात पुरातन काळी तू जे कार्य केले त्याचे वर्णन त्यांनी केले व ते आम्ही आपल्या कानांनी ऐकले. श्रोत्यानो, परमेश्वराने इस्रायली लोकांना इजिप्तच्या दास्यातून कसे मोठ्या सामर्थ्याने व चमत्कारांनी मुक्त केले हे तुम्हाला माहीतच आहे. त्याचा संदर्भ वेळोवेळी देवाचे लोक आपल्या प्रार्थनेत आतापर्यंत देत आले आहेत. उदाहरणार्थ, शास्त्रींच्या काळातला गिदोन याने काय प्रार्थना केली ती आपण शास्त्रेच्या पुस्तकातील 6व्या अध्यायाच्या 13व्या वचनात वाचूया. शास्त्रेचे पुस्तक 6वा अध्याय 13वे वचन. माझ्या प्रभू परमेश्वर आमच्याबरोबर असून आम्हावर ही सर्व विपत्ती येऊन का पडावी? परमेश्वराने आम्हास मिस्रातून बाहेर आणले ना? त्याच्या अद्भुत कृत्यांविषयी आमचे वाडवडील आम्हास सांगत आले. ती कृत्य आता कोठे गेली? परमेश्वराने आता आमचा त्याग करून आम्हास मिद्यानांच्या हाती दिली आहे. त्यापुढे येणाऱ्या मोठ्या छळाच्या काळात इस्रायलाचे देवभिरू लोक अशाच प्रकारे परमेश्वराला त्याच्या पूर्वीच्या अद्भुत कृत्यांची आठवण करून देतील व परमेश्वर त्यांना पुन्हा एक वार सोडवेल. प्रिय श्रोत्यानो, या स्तोत्रकर्त्याप्रमाणे जर आज तुमची मनस्थिती असेल तर परमेश्वराने तुमच्या गतजीवनात जी अद्भुत कृत्ये केली ती आठवा. त्याने आपणाला संकटांमधून कसे सोडवले, त्याने आपणाला कसा धीर दिला, ऐन वेळेवर आपल्या पंखाच्या आश्रयात तुम्हाला कसे लपवले हे आठवा. परमेश्वर कधी बदलत नाही. तो आजही तुमचे सहाय्य करायला तुमच्या सन्निध आहे. आपले हृदय व अंतःकरण तपासून पहा. तुमच्या हातून कोणता अपराध घडला आहे व त्यामुळे तुमच्यावर अरिष्ट आले आहे का याचा शोध घ्या. प्रिय श्रोत्यानो, या गोष्टीने तुम्हाला निश्चित सहाय्य प्राप्त होईल. स्तोत्रकर्ता पुढे 2ऱ्या वचनात परमेश्वराला त्याच्या महान कृत्यांची आठवण करून देऊन म्हणतो, तू आपल्या हाताने राष्ट्रास घालून तेथे ह्या स्थापिले, त्या लोकास क्लेश देऊन ह्यांचा विस्तार केला. या वचनाचा संदर्भ मोशे व यहोशुवा यांच्याशी आहे. कनानी लोकांच्या घोर पातकामुळे परमेश्वराने त्यांना त्या भूमीतून काढून टाकले आणि आपल्या लोकांची त्या ठिकाणी स्थापना केली. 3रं वचन, ह्यांनी आपल्या तरवारीने देशाची मालकी मिळविली असे नाही, ह्यांच्या बाहुबलाने ह्यांना विजयप्राप्ती झाली असेही नाही, तर तुझा उजवा हात, तुझा भुज व तुझे मुख तेज ह्यांनी ती झाली, कारण ह्यांच्यावर तुझी कृपादृष्टी होती. श्रोत्यांनो, जुन्या करारातील पहिली 5 पुस्तके वाचल्यावर परमेश्वराच्या सामर्थ्याची प्रचिती व या वचनाची सत्यता आम्हाला पटते आणि ही गोष्ट स्पष्ट होते की मिस्रातून बाहेर पडून कनान देशामध्ये येण्यासाठी इस्रायली लोकांना केवळ परमेश्वराचे सहाय्य होते. त्याच्या सामर्थ्यशाली सहाय्याशिवाय त्यांना विजय मिळणे शक्य नव्हते. या सर्व गोष्टींचे स्मरण करून स्तोत्रकर्ता या स्तोत्राच्या म्हणजे 44व्या स्तोत्राच्या 4थ्या वचनात देवाला म्हणतो, हे देवा, तूच माझा राजा आहेस. याकोबाला जयावर जय प्राप्त होईल असे कर. तुम्हाला माहीतच असेल श्रोत्यानो की या ठिकाणी याकोब म्हणजे जुन्या करारातील इस्रायली लोकांचा मूळ पुरुष नाही, तर याकोब म्हणजे खुद्द इस्रायल देश होय. स्तोत्रकर्ता जेव्हा म्हणतो, हे देवा, तूच माझा राजा आहेस, तेव्हा तो इस्रायलाच्या राजाविषयी बोलतो. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा इस्रायलचा राजा आहे व तो आपल्या लोकांची सुटका करायला येणार आहे. पुढे आपण वाचूया 44वे स्तोत्र 5 आणि 6 ही वचने. आम्ही तुझ्या साह्याने आपल्या शत्रूस उलथून टाकू, आम्हावर उठणाऱ्यांना तुझ्या नावाने पायदळी तुडू. मी आपल्या धनुष्यावर भिस्त ठेवीत नाही, माझी तरवार माझा बचाव करावयाची नाही. त्या काळात देवभिरू अवशिष्ट लोक अशा प्रकारे प्रार्थना करतील आणि त्यांना तशी प्रार्थना करण्याचा अधिकार राहील. परंतु श्रोत्यांनो, आज जी आमची फसवणूक करतात त्यांच्यासाठी आम्हाला प्रार्थना करायची आहे, कारण आपल्या शत्रूवर प्रीती कर असे आम्हाला सांगण्यात आले आहे. ही गोष्ट फार कठीण आहे, परंतु आम्ही आमच्या शत्रूंना देवाच्या हाती सोपवून देऊ शकतो. आम्हाला सूड घेण्याचा अधिकार नाही, कारण परमेश्वर म्हणतो, सूड घेणे मजकडे आहे, मी फेड करीन. अनेक लोकांच्या तारणासाठी आम्ही प्रार्थना करायला हवी. एवढेच नाही तर देवाच्या सेवकांविरुद्ध, देवाच्या सेवेविरुद्ध कपट कारस्थाने करणाऱ्यांनाही आम्ही देवाच्या हाती सोपवून द्यायला हवे.
देवाची सेवा करणाऱ्या व्यक्तीचे नाव बदनाम करणे एक भयंकर अपराध आहे. जर आपल्या स्वभावात हा गुण आहे तर आजच त्याला प्रार्थनेच्याद्वारे परमेश्वराच्या सामर्थ्यात दूर करा. परमेश्वरावर भरोसा ठेवा आणि परमेश्वराच्या सामर्थ्याने आपल्या जीवनात तुम्ही चाला, जेणेकरून परमेश्वराचे गौरव तुमच्या जीवनाच्याद्वारे हो. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे डी. स्तोत्र 41 हे यहुदाच्या विश्वासघाताला विदित करणारे स्तोत्र आहे. आजचा प्रश्न, शिकविण्याचे आणि समजण्याचे स्तोत्र किंवा बोधपर स्तोत्राला काय म्हणतात? ए. सेला, बी. मस्किल, सी. द्रुपद, डी. आलेफ. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आम्ही पाहिले की स्तोत्रकर्ता देवासाठी त्याच्या आत्म्याच्या तहानेची तुलना हरणाच्या तहानेशी, व्याकुळतेशी करीत आहे. देव आमच्यापासून दूर जाणे आणि आम्हाला शत्रूंचा छळ सहन करावा लागणे ही स्थिती खूपच घातक आहे. परंतु आम्ही निराश न होता आमच्या सुटकेसाठी सर्वसमर्थ देवावर विसंबणे आवश्यक आहे. प्रियांनो, काय आम्ही आमच्या पूर्वीच्या दिवसांची आठवण करतो? काय आम्ही देवाला हाक मारतो, त्याची प्रतीक्षा करतो? विचार करा. आपण प्रार्थना करू. काल, आज आणि युगानुयुग सारखाच असणाऱ्या आमच्या प्रेमळ परमेश्वर देव बापा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभूजी, यावेळेस आम्हाला तुझ्या चरणापाशी तू एकत्रित केलेलं आहेस. आज तू दाखवून दिलेलं आहेस की आमच्या जीवनामध्ये काय महत्त्वाचं आहे. होय प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये जगिक गोष्टी आमच्याकडे नसतीलही किंवा विपुलतेने असतीलही, परंतु बापा आम्हाला तुझं साह्य हवं आहे, तुझं सानिध्य आम्हाला हवं आहे, तुझी कृपा आम्हाला हवी आहे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वरा, आम्हाला तुझी ओढ असावी, ती व्याकुळता आमच्यामध्ये असावी, ती तळमळ आमच्यामध्ये असावी. यासाठी आज आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तुझ्या विंदिलेल्या हातांचा स्पर्श प्रभूजी आम्हा प्रत्येकाला कर. आणि प्रभूजी, तू आम्हाला आत्म्यामध्ये नवीन असं कर, तू आम्हाला तुझ्यामध्ये स्थिर असं कर. आणि प्रभूजी, आमचं जीवन त्याच्याद्वारे तुझं गौरव सातत्यानं होत राहू दे. आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवितो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या सामर्थ्याने जगा आणि आत्म्याच्या प्रेरणेने चाला. प्रभू आपणास सहाय्य करो.